वाजता 4:30 वाजता आलो. मग काय मी खूप दमलेलो होतो. तिकडून जाऊ ना. तर काल मी खूप दमलेलो होतो. इथं गाड्या आहे ती बघावं लागतं, नाही त्या अंगावरच घालतील गाड्या. आज मी ब्लॉगच स्टार्ट केलेला आहे. त्यावर की आता इकडे तर कॅमेरामॅन नाही ना काय नाही. मेरी मम्मी को म्हणजेच माझ्या मम्मीला आता कोणीतरी जुनं व्यक्ती भेटलेलं आहे. ते आता माझी मम्मी बोलती ती तिथं बोलती. तर मी पण थांबावंच लागेल मला, पण मग आता थांबतो आणि मग जाऊया. बघू शकता का ही पाटी आहे सैलानी बाबा, म्हणजे आमच्या इथून सैलानी बाबा तुम्ही नाव ऐकलंच असेल, कुठे ना कुठे तरी नाव तर ऐकलंच असेल तुम्ही सैलानी बाबा. ते आमच्या इथंच म्हणजे आमच्या इथून 16 किलोमीटर लांब आहे फक्त. का ग सैलानी बाबा किती लांब आहे इथून? 17 किलोमीटर. 17 किलोमीटर आहे. माझ्या आजीने आणलंय मला. तर चला आता मामाचं घर आलेलं आहे. हे घर पाहुण्याला मुराळे आला का? हे घर आहे. आता या घरामध्ये जाऊ. त्या पाहुण्याला काय बिना पायाचं जायचं इतक्या परत कोणतरी ओळखीचं भेटलं. म्हणजे आता घराच्या तिथंच आलेलं आहे, ओळखीचं भेटणार आहे मला. लांब तर नाही. चला आता घरात भाडं थोडं खर्च करायला. हे त्यांनी कपाट घेतलेलं आहे. आणि आता इकडे जाऊ आपण हॉलमध्ये जाऊ. सगळ्यात आधी तुम्हाला दरवाजा उघडतो थांबा. आता अशी काला ना उजेड. हे हा आहे हॉल. इकडे TV, इकडं सोफा, इकडे पडदे लावलेले, खिडकी आहे. आणि पाहिलं घर कसं वाटलंय? चांगलं आहे का नाही? हा एकदम मस्त बांधकाम झालेलं आहे घराचं. मस्त बांधकाम झालेलं आहे असं सांगते. तर हे बॅकयार्ड म्हणजे मागची बाजू. ते आता परत माझ्या मम्मीच्या ओळखीचे भेटून जातील. पुढं आता तिकडं त्या कोपऱ्यात रात्री आले आता परत भेटलेलं आहे. आणि आता काय करू, आता ना मस्त चहा पितो गरम आणि काय बसतो इथे थोड्या वेळ आणि मग आपण जाऊयात तिकडं. आम्ही थोडी हाईट वाढवतो. 2 दिवस वातावरणात झालं, झोपून होती. टेन्शन बी घेतलं त्याने जरा. कशाचं टेन्शन येतच कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं येतेच ना. त्यात बरोबर तर टेन्शन येतं. अरे मग आम्ही तुम्हाला ना असं घर दाखवतो. मागच्याच महिन्यात आला होता. हो ना, पाहिलं होतं मी बोलले त्याले. चांगला तेवढा झाला. त्याने म्हणलंय काय येऊ नको, मी जाते शाळा भरती जाते 2 दिवसात येते म्हणलं. व्हिडिओ ह्या माझ्या मामी आलेल्या आहे. बघा ना इकडे व्हिडिओ काढते. युट्यूबवर टाकतो ना आम्ही त्याचा. हे पहा, हे शोकेस आहे, दिसत असेल तुम्हाला हे शोकेस. तर आता चलू. हे असं आहे काहीतरी सीन आहे, त्याला क्रिएट सीन आहे. आणि आता जस्ट तुम्ही बेड लावू शकता. आता आपण जस्ट एंटर झालेलो आहे किचनमध्ये. इकडे फ्रीज आहे, किचन. आता नाही यांना ट्रॉली पण बसायचे. किचनवाले ट्रॉली नसतं का असं त्यावाले ट्रॉली पण बसायचे आहे त्यांना. आणि हे इकडं बाहेर इकडे कंपाऊंड आहे. इकडे सगळे पोरं खेळतात. मी इथं वरती गच्ची पण दाखवतो तुम्हाला. चला जाऊयात.
ही अशी काहीतरी गच्ची आहेत. आणि तिकडचं माझ्या आजीचं घर पण आहे तिकडे. ते घर ना जेव्हा मी आता जाईल ना तिकडे तेव्हा तुम्हाला दाखवतो. हे पहा असं काहीतरी आहे इथं. आणि मग आता हे अशी इथं शूटिंग करू शकतो आपण. आता आपली कॉमेडीवाली व्हिडिओ तर येतच आहे, पण आता इथं कॅमेरामॅन नाही तर आता इथं 2 दिवस आहे मी अजून. तर 2 दिवस तर आपली व्लॉगिंगच सुरू राहणार. आपले व्लॉग बघत जा, एवढंच आहे. व्लॉग बघत जा आपले. आणि कॉमेडी व्हिडिओ जास्त बघा. आणि ते व्हिडिओ टाकला आम्ही कोणचा तो नाही का, तो कॉमेडी आलं तर गोवाचा, त्याच्यावर जास्त काय रिव्ह्यू नाही आले रे तुमचे. पटकन रिव्ह्यू करा आणि जास्त झाला नाही बघा, तरच आपलं चॅनल जे आहे ग्रो करणार नाही. आता ना त्यांना ते व्हिडिओ बनवले ती कोणचे सॅटिस्फाईंग व्हिडिओ, असे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. ते तुम्ही जाऊन जाऊ शकता, तुमचं मन रिलॅक्स करू शकता. चला मग आता आपण परत खाली जाऊ. हे असं इथून खाली उतरतो. थांबा तुम्हाला दाखवतो. ही पाही गच्ची. इकडं बाथरूम आहे सगळे. आता चला. चला तर आता थोड्या वेळ बसूया तिथं. चल मग आता कधी भेटायचं अजून. रिटर्न जेव्हा आपण घरी जाऊ ना, घरी जाऊ आपण जेव्हा, तेव्हा भेटू आपण, ठीक आहे. म्हणजे नानीच्या घरी, माझ्या नाशिकला नाही बरं का, नानीच्या घरी. चला मग ठीक आहे. चला मग ठीक आहे, भेटूयात थोड्या वेळाने. वेळेस तर आता आम्ही जाणार आहे माझ्या आजीच्या घरी. तर आता माझा मामाचा मुलगा आलेला आहे शाळेतून, तर आता आम्ही जाऊ तिकडं. चला. आणि माझ्या फोनचं चार्जर घेऊन. चला, माझी मम्मी पुढे गेलेली आहे. तर आता माझ्या मम्मीसोबतच पहा इकडे सगळं वनीकरण आहे, लोकांचे शेत आहे, सगळं आहे वनीकरण आहे, सगळं शेतगीत आहे इकडे. इकडे तुम्ही बघू शकता सगळं. आम्हा थोडंसं गाड्या जाऊ द्या. तर बघू शकता तुम्ही इथं सगळं आहे, हिरवं हिरवं आहे, मस्त मस्त नॅचरल. येतं आपल्या नाशिकला तर थोडे झाड आहे, पण नाशिक पण काही कमी नाही आहे. पण ही जी फिलिंग आहे ना ती गावातच येते बरं का, तुम्हाला सांगतोय तेवढं. हे जे गावातली पोरं राहते त्यांना ना शहरात जावंसं वाटतं. म्हणजे शहरातले असतं ना त्यांना ना गावातच हिंडसा. मी ना सारखं गावी येतं. आम्ही बोलतोय काहीतरी, त्याच्यामध्ये आवाज येतो ना मग तुझा. आता चला परत आलो आपण तिथंच. आणि आता घरी जाऊ. इकडे एक मदतला रस्ता आहे, पण तिथं खूप रहदारी आहे. म्हणजे घराघुरं आहे सगळ्यांचे. मग आता कसं थोडंसं कसं तरी वाटतं नाही का तिकडून यायला जायला. मग आता जाणार आहे आपण. आता 5 जुना मित्र भेटला मला, तो हसत गेला गाडीवर रताळ्या तोंडाचा. त्याचं पण नाव ओमच आहे. मी शिवम पण उर्फ माझं पण नाव ओमच आहे. हे सगळे मला ओमच म्हणते. चला मग आता घरी पोचले. गाड्या नाही तर गाड्या खूप वाव राहिल्या का की रोड आणि रोडाची इथं आपली गल्ली आणि लगेच. तर आता मोबाईलची चार्जिंग झालेली आहे आपल्या. आणि आता
तर माझ्या मामाचं हे घर आहे आणि माझ्या मामाच्या घराच्या पुढे आजी राहत आहे. आजी आता काय करताय ते आपण बघू. इकडे आजी काय करताय तुम्ही? ही खोळ बनवते बाळा मी. याची बनवताय का? हो, साड्यांची गादी करता खोळ बनवावं लागते ना. ही कोणासाठी बनवताय? ही ज्याला गादीची खोळ बनवायची ते देतात मग साड्या माझ्याकडे आणून. ही तुझ्या मामीची आहे बाळा. हा का? हो बाकीचे लोक पण देतात का तुम्हाला? हो, घरी आणून देतात, नाही तर मग बोलवतात तिकडं. किती गावं फिरता तुम्ही? जवळ फिरते 2-3 गावं. चालत चालत जातो का? नाही, एसटीनं जाते मी. मग का बरं करताय काम तुम्ही? का बरं बा, आपल्या घरी काय नाही, तर मग आता काम तर करावंच लागणार आहे ना. पोरं बाळा नाही का तुम्हाला? मला 2 मुली आहे, 1 मुलगा आहे. मुलीचे लग्न केले असे कामं करून. मग आता मुलगा आहे एक, तर ते काय आहे, त्याचे लेकरं बाळ ते सांभाळतो. ते नाही देत का तुम्हाला काही? काय देते असं जेवण जेवण घालते. तुम्हाला काय करायची गरज आहे? पण मग आपल्याला पाहिजे ना, म्हातारपणा लोक पैसे जवळ नाही का नाही. खाय प्यायला आपल्यासाठी डोळ्याचं ऑपरेशन करायचं, आता दवाखाना लागतो आपल्याला. किती वर्ष झाले काम करून? मला 30 वर्ष झाले. 30 वर्ष? हां, लय जुन्या काळातून करता वाटतं तुम्ही. मग तेव्हा पैसे भेटतात डाळायचे. मी 300-400 रुपये कमवते दिवसभर. त्याच्यावर माझं घर चालतं. जर अशी तुम्हाला जर कोणाला आमच्या फॅमिलीमध्ये बनवायची असेल, आमच्या पब्लिकमध्ये बनवायची असेल तर कुठे यावं लागेल? मला बोलवलं जवळ असलं तर मी येईन, नाही तर मग माझ्याकडे पाठवून द्यायचं, मी बनवून देते. तुमच्याकडे येण्यासाठी तुमचा पत्ता सांगा. जिल्हा बुलढाणा, चिखली तालुका, राहणार हातणी. हॅलो मित्रांनो, तर आता तुम्ही जे आजी बघितल्या असतील त्यांनी आमची खोळ बनवलेली आहे गादीची. तर आता ती टाकणार आहे. आणि हा एक ढेबरा मित्र आहे आमचा, तो बघू शकता हा ढेबरा मित्र. तर आता ती कसे हे करता आहे काय म्हणता, आपली थांबा एकदा लाईट चालू करतो. कशी खोळ टाकताय हे बघू शकता. थांबा मी तुम्हाला स्टँड लावतो आणि मदत करतो. थांबा 1 मिनिट. आता आम्ही खोळ टाकतोय, तुम्ही बघतच राहा. त्यामुळे आता खोळ टाकणे चालू आहे. काठ बरोबर आहे, याच्यावर आला पाहिजे. असायचं तारा व्हायचं का? हा काट नाही ना येतो इकडे. नाही ते नाही, ते मधात येणार. ते मदत येत आहे. हा एक असायचा नाही इकडं. हां, घे असं. दादा खाली पण व्हायला वरून वळा. तर अशी खोळ घालणं चालू आहे, तुम्ही बघू शकता. वर वळ. हे अरे वाढला मला इकडं. हां हां बाब्या. हां घ्या खाली वळ रे. हां घ्या आवडा. हा आता जस्ट ती खोळ टाकलेली आहे, बघू शकता. या आजीची हस्तकला.
हे बन लावलेले असे बांधायचे आणि धुवायच्याला धुवायला काढली ना तर बन सोडून घ्यायचे काढून घ्यायची. माझ्या आजीच्या घरी जाऊ. चला मग आता मी थोड्या वेळाने भेटतो, कारण की आता आजीचाच फोन येतोय जस्ट, म्हणून भेटूया. चालेल. मग आता ही पूर्वी कशाचा अभ्यास करते आहे? पूर्वी आता सांगणार आहे. पूर्वी सांग, कशाचा अभ्यास करते? ही पूर्वी नाही, इतकी मोठ्या पोरी हिला काय मला वाटलं की LMS अभ्यास करते, पण ही ना इथं चित्र काढते, गोल गोल काहीतरी करते. हे बघू हे असं करते. घरच्यांना वाटतं की अभ्यास करते, पण काहीतरीच वेगळं करत बसलेली आहे. ही एक पेज अभ्यास करून ती काय म्हणते मी अभ्यास केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. चालून आता मी थोड्या वेळ बसतो आणि मग फ्रेश होतो आणि मग आपण भेटू थोड्या वेळाने. थांबा. हॅलो गाईस. तर आता संध्याकाळ झालेली आहे, 6 वाजत आलेली आहे आणि आता हे दोघं अभ्यास करताय, ही पूर्वी आणि तो रुद्र. तर तुम्हाला जर पूर्वीचा आवाज नसेल आला, थांबा 1 मिनिट. थांबा 1 मिनिट म्हणलो, कारण की कुकरची शिट्टीचा आवाज आला. हे पूर्वीचा तर मागच्या सीनमध्ये आवाज नसेल आला, कारण की काहीतरी प्रॉब्लेम झाला होता माईकमध्ये. तर आता तुम्हाला आवाज येत असेल सगळ्यांचा क्लिअर. आणि आता मी चाललो आहे खालच्या घरी चाललो आहे. आणि हा रुद्र ना इतका हाणणार आहे मी याला, ह्या रुद्राला मजाक करतोय. कसं काय असं तू चला मग आता जातो मी खालच्या घरी. मी आलो खालच्या घरी जाऊन ना, मी आलो खालच्या घरी जाऊन. खालच्या घरी जाऊन घरात लाईट नाही काय? तर माझ्या मम्मी आहे इथं आता. दिवसभर हेच केलं आता दिवसभर हेच काम होतं. तिकडं गेलो, वडापाव खाऊन आलो. मला आईस्क्रीम खाल्ल्यावर कोण नेलं? दातांमध्ये आम्ही गेलो होतो. तेव्हा पैसे खरचले का ते? माझ्या दातांच्या वरचा कुठे त्रास पैसे? दिसल्यामुळे मला दातांमध्ये 100. शिंका येतात. म्हणून त्यांनी मला रोज सेन्सोडाईन वापरायला सांगितलं. तुला माहिती ना चिखलीला गेल्यावर काही ना काही खायला आणाल म्हणून. दादे का? चला मग आता तिकडे घरी जाताना तिकडच्या घरी तर आता परत भेटतो. आणि आता जस्ट फोन लावायची मम्मीला, तर आता फोन लावल्यावर चला मित्रांनो, तर माझी मम्मी आली चिखलीवरतून. तर आता चिखलीवरतून आली तर माझ्या मम्मीने एक खायला आणलं, जिलेबी आणि कचोरा आहे काहीतरी.
तर मग आता जातो आणि माझ्या बहिणी भावनामध्ये तिकडंच मामाच्या इथं जा खातो आणि आज तिकडंच जेवण आहे माझं तिकडंच झोपायचं चला तिकडच्या घरी तिकडं जेवण आहे आज आणि तिकडंच झोपायचं आज मम्मी आणि आजी आहे इकडंच आज दिवसभर तिकडंच गेला बुवा पण वाटलं नाही की दिवसभर आपण तिकडंच होतो मजा मस्ती धमा चला फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहे मी म्हणत असाल की अभ्यास कर हे काय करतोय अहो अभ्यास पण चालू आहे आणि ॲक्टिव्हिटी पण चालू आहे काहीतरीच वेगळं दिसलं ना कागद आणलं मम्मीने काय आणलं? कचोरी जिलेबी ही पूर्वी तिची प्लेट तिच्या दप्तरात टाकत आहे एकदा हे दाब तिचे शिंग दोघी शिंग वरती झालेले आहे राक्षस आहे ना? हां राक्षस आहे? नाही राक्षसी हा रुद्र आज अभ्यास करतोय जाऊ दे, जा बस कुरायला ना. क्या बोल रहा है रे तू काय काय मग चला मग आजचा व्लॉग इथंच समाप्त होऊ जाईल आपला थँक्स फॉर वॉचिंग बाय